नमस्कार मित्रांनो, चैतन्य अकॅडमी तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमधील प्रॅक्टिस सेट 1.3. त्याचा जो बेसिक कन्सेप्ट जो आहे तो आज आपण पूर्ण करणार आहोत. तर या 1.3 मध्ये काय सांगितलंय की डिटर्मिनंटची किंमत कशी काढायची. डिटर्मिनंटची किंमत काढण्याचे जे सूत्र आहे ते सूत्र ए बी सी डी याच्यामध्ये काय केलं जातं बघा. याची जी किंमत आहे ती काय किंमत काढताना काय करतो, ए आणि डी चा तिरकस गुणाकार करतो, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करतो. आणि हा क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर याच्या किमतीतून याची किंमत क्रॉस मल्टिप्लाय करायची आणि काय करायचं, मायनस करायची. म्हणजे सी इंटू बी, म्हणजे याचा जो फॉर्म्युला येणार आहे तो काय येणार आहे, ए इंटू डी मायनस सी बी म्हणा. ए डी मायनस सी बी म्हणजे ए बी सी आणि डी च्या ठिकाणी काय येणार, कोणत्याही संख्या येऊ शकतात. आता हा जो डिटर्मिनंट आहे, या डिटर्मिनंट मध्ये एकूण कॉलम किती आहेत, एकूण कॉलम 2 आहेत. नंतर एकूण रोज किती आहेत, हे जे रोज आहेत ते सुद्धा 2 आहेत. म्हणून डिटर्मिनंटची जी डिग्री आहे, डिटर्मिनंटची जी डिग्री आहे ती डिग्री किती आहे, 2 आहे. आता याच्यावरती आधारित आपण गणित बघूया. एक एक्झाम्पल बघू. -8 -3 -8 -3 2 and 4 2 and 4 याची किंमत काढायला सांगितली असते. ही डिटर्मिनंटची किंमत तुम्हाला काय सांगितली असते, फाइंड आउट करायला सांगितली असते. काय करायचं, इथं n लिहिलेला आहे, इथं n इज इक्वल टू सेम प्रोसिजर क्रॉस मल्टिप्लिकेशन -8 इंटू 4 -8 इंटू 4. नंतर काय करतो आपण, मायनस, हे मायनस यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथं -3 इंटू 2 इज इक्वल टू, या दोन्हीचा गुणाकार किती आला हो, -32. 8 4 ज 32 मायनस 3 2 ज -6 3 2 ज 6, हे -6 आलं, बरोबर आहे. पण दोन चिन्हाच्या मध्ये कोणतंही चिन्ह नसतं, तिथे काय असतं, गुणाकार चिन्ह. म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस येईल, -32 प्लस 6 इज इक्वल टू, आता या 32 बघा काय सांगितलं, इथे 32 आहे, हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह आहे. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह असेल तर काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचे चिन्ह देतो. म्हणजे याच्या या -32 मधून 6 मायनस करा, काय येणार, 26. मोठ्या संख्येचं चिन्ह 32चं मायनस, हे झालं तुमची डिटर्मिनंटची किंमत. ही जी आहे ती काय आहे, डिटर्मिनंटची किंमत. म्हणजे यालाच निश्चयक म्हटलं जातं. दुसरं एक एक्झाम्पल बघू आपण. दुसरं एक एक्झाम्पल, बी 2√3 9 2 3√3 याची किंमत फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. ही किंमत फाइंड आउट करताना काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, सेम प्रोसिजर. काय येणार, 2√3 इंटू, ही टर्म इथं आली 3√3 मायनस काय येणार, 9 इंटू 2 9 इंटू 2 इज इक्वल टू,
हे 2 आणि 3 काय तो रॅशनल नंबर आहेत, म्हणून रॅशनलचं आणि इरॅशनल रॅशनलचं काय करायचं मल्टिप्लिकेशन. 3 × 2 6 इंटू √3 इंटू √3 मायनस 9 2 18 म्हणजे 9 2 18. आता इथं √3 आहे इंटू √3 म्हणजे हे दोन्ही पण काय वर्गमुळात आहेत ना, म्हणजे मी हे एकाच वर्गमुळात टाकतो 3 × 3 कारण गुणाकाराचं चिन्ह गुणाकार का या दोन्हीमधली क्रिया आहे, म्हणजे या दोन्हीचा गुणाकार किती आला 9 आला. 9 ही परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे काय 9चं वर्गमूळ निघतं, किती निघालं 3, म्हणून या दोन्हीचा गुणाकार काय आला 6 × 3 मायनस 18 इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार 18 मायनस 18 किती आलं उत्तर 0. याची जी किंमत आली ती किती आली 0 आली. आता क्रेमर्सनं काय केलं या डिटर्मिनंटचा का नाही उपयोग करून या डिटर्मिनंटचा म्हणजे या निश्चयकाची ही जी मेथड आहे या मेथडचा उपयोग करून त्यांनी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल ही जी त्याच्यामधली जी का एक्स आणि वाय ची किंमत आहे ते काढण्याचं सूत्र तयार केलं. काय केलं त्यालाच काय म्हणलं जातं डिटर्मिनंट मेथड. काय म्हणलं त्याला डिटर्मिनंट मेथड, म्हणजेच त्याला दुसरं काय नाव आहे क्रेमर्स रूल. या डिटर्मिनंटचा का नाही उपयोग करून त्यांनी जो फॉर्म्युला तयार केलेला आहे डी म्हणजे एक्स आणि वाय ची किंमत काढायची, तो गण भाग आपण बघूया. क्रेमर्सने काय केलं की डिटर्मिनंट मेथडचा गणा उपयोग करून जी गणा लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल त्याच्यामधील जी गणा 2 व्हेरिएबल एक्स वाय असेल कोणताही असेल त्याची किंमत कशी गणा फाइंड आउट करायची हे या सूत्राचा उपयोग केला. तर त्याला काय म्हटलं जातं डिटर्मिनंट मेथड किंवा क्रेमर्स रूल. म्हणजे देताना गणा तुम्हाला 2 इक्वेशन दिलेले असतात. एक फॉर एक्झाम्पल जर सांगितलं तर a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरं गणं काय इक्वेशन असणार आहे a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. याला काय करायचं दिलेल्या इक्वेशनला नंबर द्यायचे 1 आणि 2 हे इक्वेशन आहे ते दिलेल्या इक्वेशनला कंपॅरिझन करायचं आहे. पण हे कसं लिहायचं हे तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. हा a1 आणि b1 इथे काय येणार a1 a2 या कॉलम मध्ये येईल a1 a2 इथं b1 b2 b1 b2 म्हणजे या कॉलम मध्ये जेव्हा d ची किंमत काढतो तेव्हा काय आलं इथं हे समजण्यासाठी लिहितोय x आणि या कॉलम मध्ये कशाचे कोएफिशियंट आले y चे कोएफिशियंट. फक्त d ची किंमत काढताना या कॉलम मध्ये x चे कोएफिशियंट आले आणि या कॉलम मध्ये y चे कोएफिशियंट आले. जेव्हा dx काढतो तेव्हा या x च्या ठिकाणी x चा जो कोएफिशियंट आपण इथे घेतला ना कॉलम मध्ये त्याच्या ऐवजी a1 a2 च्या ठिकाणी काय रिप्लेस झालेला आहे c1 c2. इथे मी c लिहितो म्हणजे इथे काय येईल c1 आणि c2 आणि इथे y ॲज इट इज येईल. y चे कोएफिशियंट काय y चे कोएफिशियंट b1 b2. dy काढताना हा फक्त गण c जो आहे हे गण y च्या कोएफिशियंट मध्ये जे y चे कोएफिशियंट आहेत तो काय होईल c1 c2 रिप्लेस होईल. या ठिकाणी 1 चे कोएफिशियंट येतील कोणकोणते a1 आणि a2 आणि या ठिकाणी dy काढत असताना y चे कोएफिशियंट येत नाहीत. त्या ठिकाणी काय येणार c1 आणि c2 c1 आणि c2. अशा प्रकारे 2 ए दिल्यानंतर या पद्धतीने काय करायची मांडणी करायची dx आणि dy. आता मांडणी केल्यानंतर तुम्हाला तर मी सांगितलंय डिटर्मिनंट मेथड क्रॉस मल्टिप्लिकेशन येणार आहे. आता याच्यानंतर काय येणार आहे की
एक्स आणि वायची किंमत काढायची आहे. एक्स आणि वायची किंमत काढताना हा फॉर्म्युला आहे. एक्स इज इक्वल टू डी ऑफ एक्स डिवायडेड बाय डी आणि वायची किंमत काढताना dy डिवायडेड बाय डी. हे दोन सूत्र आहेत. याच्यावरून तुम्हाला काय मिळेल? एक्स आणि वायच्या किमती मिळतील. आता आपल्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जर का आपल्याला दोन इक्वेशन दिले असेल तर कशा पद्धतीने, म्हणजे जर का नाही तात्पुरतं आपण समजलंय की या पद्धतीने जर दिले असेल तर या पद्धतीने मांडणी करायची आहे. पण या वास्तविक या दोन इक्वेशनचा आपल्याला काय करायचं आहे? दिलेल्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जे आहे त्याच्याबद्दल काय करायचं? आपण कम्पेअर करायचं आहे. त्याच्याबरोबर आपल्याला कम्पेअर करायचं आहे. तुम्हाला ऍक्टिव्हिटी पान नंबर 14 वरती एक दिलेला आहे. ते पहिल्यांदा आपण काय करू? सोडवून घेऊ. त्याच्यावरती आधारित बघू आपण काय सांगितलंय की y प्लस 2x मायनस 19 इज इक्वल टू 0. या अशा पद्धतीने जर इक्वेशन दिलं असेल तर प्रथम तुम्हाला काय करावं लागेल? ax प्लस by इज इक्वल टू c या स्टँडर्ड फॉर्म्युलेमध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे काय येणार आहे? 2x प्लस y इज इक्वल टू ही कॉन्स्टंट टर्म जी आहे ती इकडे ट्रान्सफर करायची. तर मायनस आहे, काय होईल इकडे गेल्यानंतर? प्लस होईल. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. नंतर दुसरं काय सांगितलंय? दुसरं इक्वेशन दिलंय 2x मायनस 3y 2x मायनस 3y प्लस 3 इज इक्वल टू 0. या फॉर्ममध्ये हे सुद्धा इक्वेशन कन्वर्ट करा. म्हणजे 2x मायनस 3y इज इक्वल टू, इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, मायनस 3. याला इक्वेशन सेकंड द्या. अशा पद्धतीने तुम्हाला काय केलेलं असतं? दोन इक्वेशन दिलेली असतात आणि हे दिलेले दोन इक्वेशन नेहमी काय करायचं? कम्पेअर करायचं. कम्पेअर इक्वेशन फर्स्ट विथ पहिले इक्वेशन हे कोणाशी कम्पेअर करायचं? a1x प्लस b1y प्लस इज इक्वल टू c1. या इक्वेशनचं कंपॅरिझन याच्या बरोबर करायचं. नंतर इक्वेशन सेकंड विथ a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. आता याच्यावरून आपल्याला काय मिळतं बघा? याचा एक्सचा कोएफिशियंट इथे a1 आहे, a2 आहे. इथं एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो म्हणजे या इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करायचं आणि या इक्वेशनचं कोणाबरोबर? या दुसऱ्या इक्वेशन बरोबर. म्हणून इथं लिहिताना लिहा a1 a2 नंतर b1 b2 आणि c1 c2. मग आता a1 ची आता काय करूया आपण? x चे कोएफिशियंट बघूया. a1 किती आहे? इथं a1 2 आहे म्हणून इथं 2 लिहिलं. 2. a2 किती आहे? a2 सुद्धा 2च आहे. a2 किती आहे? 2 आहे. b1 b2 y चे कोएफिशियंट इथं b1 इथे y चे कोएफिशियंट काय? त्याचा y चा कोएफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो आणि याचा -3 आहे. इथं c1 c2 19 आणि -3 19 आणि -3. आता ह्या ज्या किमती आहेत ह्या किमती काय करायच्या? या पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये सोडवताना हे कॉलम लिहू वाटलं लिहा, नसेल तर नाही लिहिलं चालतंय, परंतु हे समजण्यासाठी मी इथं आहे असं ठेवलेलं आहे. इथे काय केले बघा? या ठिकाणी a1 a2 ची किंमत ठेवा. a1 a2 काय मिळाला? 2 या कॉलम मध्ये ठेवून टाका. 2 नंतर b1 b2
B1 B2 1 minus 3 1 minus 3. नंतर याचं काय करायचं आपल्याला D काढायचं आहे. D इज इक्वल टू काय हो क्रॉस मल्टिप्लाय करा 2 into -3 minus 2 into 1 काय मिळालं 3 2 ज 6 एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर उत्तर काय येणार निगेटिव्ह येईल. इथं 2 1 ज 2 minus 2 म्हणजे इथं जो D मिळालेला आहे तो D काय आहे -8 हा -8 आला. इथे काय आला C1 C2 dx काढत असताना एक्सच्या गणा कोइफिशियंटच्या ठिकाणी C सगळे C1 आणि C2 जी किमती आहेत ते ठेवायचे आणि yच्या dy ची किंमत काढत असताना या ठिकाणी Cच्या किमती ठेवायच्या. या कॉलममध्ये yच्या किमती ठेवायच्या नाहीत, yचे कोइफिशियंट ठेवायचे नाहीत. dx काढताना एकचे कोइफिशियंट ठेवायचे नाहीत आणि dy ची किंमत काढताना yचे कोइफिशियंट ठेवायचे नाही, ते रिप्लेस होतात C1 आणि C2 ने. हे समजण्यासाठी लिहिलं आहे, हे पुसून टाकायचे. बघा आता C1 C2 -9 3 B1 B2 1 -3 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा dx इज इक्वल टू क्रॉस मल्टिप्लाय करा 19 into -3 minus 1 into -3 1 into -3 इज इक्वल टू 19चा 3 पर्यंत पाडा किती आला 57. एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह इथे किती आलं -3 म्हणजे मायनस मायनस काय होईल प्लस होईल. इथे काय येईल +3 म्हणजे d ऑफ x म्हणजे dx इज इक्वल टू एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. -54 हा काय मिळाला आपल्याला dx मिळाला. dy काढताना फक्त y चे कोइफिशियंटच्या ठिकाणी C1 C2 येतो आणि dx काढताना 1 च्या कोइफिशियंटच्या ठिकाणी C1 C2 येतो, बाकीचं काय सुद्धा नाही. बघा A1 A2 2 2 2 आहे 2 आहे. नंतर C1 C2 19 -3 आता dy काढायचं आपल्याला dy इज इक्वल टू 2 into -3 minus 19 into 2 या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 3 दोन्ही 6 पॉझिटिव्ह निगेटिव्ह 6 मायनस 19 दोन्ही 38 हे मायनस आहे हे मायनस आहे म्हणजे काय येणार इथं dy इज इक्वल टू -44. आपल्याला dx ची किंमत मिळाली, dy ची किंमत मिळाली आणि आपल्याला d ची सुद्धा किंमत मिळाली. या किमती काय करा या dx च्या ठिकाणी ठेवून टाका. dx ची किंमत काय हो -54 डिवायडेड बाय d ची किंमत काय आहे -8 इज इक्वल टू हे गेट कॅन्सल होईल, मायनस मायनस गेट कॅन्सल होईल. नंतर इथे कशाने भागतो 2 चौक 8 2 1 2 2 दुनी 4 सॉरी 2 दुनी 4 2 साती 14 म्हणजे तुमचं जे उत्तर मिळेल ते 27/4 येईल. आणि इथं dy ची किंमत काय आली -44 डिवायडेड बाय d ची किंमत -8 हे गेट कॅन्सल हे गेट कॅन्सल 4 दोन्ही 8 4 1 4 4 1 4 म्हणजे y ची जी किंमत आली ती किती आली 11/2. मग इथे काय लिहायचं सोल्युशन
इज फर्स्ट ब्रॅकेटमध्ये एक्स वाय इज इक्वल टू एक्सची किंमत किती आली 27/4 27/4 आणि वाय 11/2. याच्यानंतर आपण पुढची ॲक्टिव्हिटी बघूया. आता आपण पाहणार आहोत पान नंबर 15 वरची जी गणना ॲक्टिव्हिटी आहे ते आता आपण बघूया. हे दिलेले गणना दोन इक्वेशन आहेत. हे दोन दिलेले इक्वेशन आहेत. या इक्वेशननुसार काय सांगितलं आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. ह्या डिटर्मिनंटची गणना किमती काढायला सांगितल्या आहेत इन द गिवन इक्वेशन. थोडंसं एक्सप्लेन करतो मी की दिलेलं इक्वेशन जे आहे हे कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ कोणाबरोबर, a1x प्लस b1y, a1x प्लस b1y इज इक्वल टू c1 आणि दुसरं a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. बरोबर आहे. म्हणजे आपण आता काय करायचं आहे, a1 a2 b1 b2 आणि c1 c2 यांच्या किमती काढायच्या आहेत आपल्याला, कारण या किमती आपल्याला या ठिकाणी ठेवायच्या आहेत. बरोबर आहे. a1 ची किंमत किती आहे हो, a1 3, a2 2, b1 b2 -2 1 -2 1, c1 3 आणि c2 16. या किमती आपण काढल्या. आता मी काय केलं होतं, a1 a2 b1 b2. बघा, a1 a2 b1 b2 म्हणजे 3 2. इथे काय येणार 3 2 आणि b1 b2 -2 1. बरोबर आहे का. याचं डायरेक्ट तुम्हाला या ॲक्टिव्हिटीचा भाग दिला आहे. हा भाग थोडासा मी इथं एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. इथे काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 × 1 मायनस -2 × 2 काय येईल, 3 मायनस 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 प्लस 4 इज इक्वल टू 7. म्हणजे इथं जी संख्या येईल हे काय असणार आहे, 7 असणार आहे. हा पण ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. इथं पण काय केलं आहे, ब्लॉक केलेले आहेत 7. आता इथे dxच्या ठिकाणी एक्सच्या कॉलममध्ये काय रिप्लेस होतो, c1 आणि c2. म्हणजे इथे काय ना c1 c2 3 आणि 16 3 16 आणि या ठिकाणी b1 b2 -2 आणि 1. इथे सुद्धा थोडंसं मी काय करतो, भाग हा एक्सप्लेन करतो मी. बघा, dx काढतो तेव्हा 3 × 1 मायनस 16 × -2 म्हणजे किती आलं, 3 1 3 आणि 16 2 32. हे मायनस मायनस प्लस किती आला, हा dx जो आला तो किती आला, 35 आला. किती आला, 35. आता dyच्या ठिकाणी काय येणार नाही, b1 आणि b2 येत नाही, कारण yचा कोइफिशियंट आहे. म्हणजे a1 a2 इथे काय येणार 3 2. आता c1 c2 3 आणि 16. इथे पण काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय आणि या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करा आणि याच्यातून सबट्रॅक्ट करा. 3 × 2 48 - 6 इज इक्वल टू 42. इथे काय आलं, 42 आलं. आता इथं काय सांगितलंय, डायरेक्ट एकची किंमत काढायला सांगितलेली आहे. इथं एकची किंमत येते म्हणजे dx काय येणार, dx म्हणजे इथं dx आलेला आहे हा 35 आला. इथे काय आला, 35 डिवायडेड बाय d किती आला, 7 आला. बरोबर आहे. आता इथे y म्हणजे काय ना dy इथे किती आला, 42 डिवायडेड बाय d किती आला, 7 आला. याने भाग जातो, 7 5 35 म्हणजे इथे किती आला हो, 5 आला.
इथे 7 एक्के 7, 7 6 42, म्हणजे इथे किती आलं 6. इथे लिहा 5 हा एक्सचा कोऑर्डिनेट पॉईंट आहे आणि वायचा 6. एक्स वाय 5 अँड 6 इज द सोल्युशन. आता याच्यानंतर आपण डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 1.3 बघूया. आता आपण पाहणार आहोत 1.3 मधील ही पहिली ॲक्टिव्हिटी जी आहे ती ॲक्टिव्हिटी बघूया. इथे काय सांगितलंय, क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजे 3 इथे दिलाय, इथे काय येणार 5 येईल, इथे काय येईल 5, बरोबर आहे. आता इथे 4 दिलाय, या दोन्हीचा क्रॉस मल्टिप्लाय आहे, इथे मायनस साईन आहे, म्हणजे इथे काय येईल 2 येईल. या दोन्हीचा गुणाकार किती आला, या दोन्हीचा गुणाकार 15 आला, आणि या दोन्हीचा गुणाकार 4 दोन्ही 8 आलेला आहे, म्हणजे 15 मधून 8 गेल्यानंतर राहिले किती 7. ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. 1.3 मध्ये पहिला प्रश्न ॲक्टिव्हिटीचा भाग आहे. आता दुसऱ्यामधील हे पहिलं, हे दुसरं आणि हे तिसरं. इथे काय केले बघा, क्रॉस मल्टिप्लाय करायचा याच पद्धतीने. -1 × 4 -7 × 2 इज इक्वल टू, या दोन्हीचा गुणाकार -4 -14 इज इक्वल टू -18. हे याची किंमत झाली. आता याची किंमत 5 × 0 -3 × -7 इज इक्वल टू 0 मायनस प्लस 7 त्रिक 21 इज इक्वल टू 21. याचं काय येणार बघा, 7/3 × 1/2 मायनस, हे ब्रॅकेटमध्ये टाका, 5/3 × 3/2. या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय मायनस या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय, काय येणार इथं 7 एक्के 7 भागिले 3 दोन्ही 6 मायनस 5 त्रिक 15 भागिले 3 दोन्ही 6, म्हणजे छेद समान आहे, फक्त काय करायचं न्यूमरेटरची बेरीज किंवा वजाबाकी करायची, डिनोमिनेटर हा असा घ्यायचा. मग आता या 15, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे, म्हणजे 15 मधून 7 गेले 8/6. इथे निगेटिव्ह आहे कारण मोठ्या संख्येला चिन्ह निगेटिव्ह आहे. याला भाग जातो, 2 त्रिक 6 2 चौक 8 इज इक्वल टू -4/3. हा झाला 1.3 मधील पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न. आता याच्यानंतर क्रेमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथडने गणित कसं सोडवायचं ते आपण पाहूया. आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 मधील तिसरा प्रश्न. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल, म्हणजे क्रेमरच्या गणना पद्धतीने काय करा, दिलेलं गण एक सामायिक समीकरण सोडवायला सांगितलेलं आहे. त्याच्यामधील पहिलं गणित काय सांगितले बघा, पहिलं गणित 3x - 4y 3x - 4y इज इक्वल टू 10. हे जे आहे ते पहिले इक्वेशन. नंतर दुसरे इक्वेशन 4x + 3y 4x + 3y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन सेकंड. दिलेले इक्वेशन प्रथम लिहून घेऊन त्याला नंबरिंग करायचं, पहिले इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन. आणि हे दिलेले इक्वेशन हे नेहमी कुणाशी तुलना करायची, पहिले इक्वेशन जे आहे ते a1x + b1y इज इक्वल टू c1 बरोबर, आणि दुसरे इक्वेशन जे आहे ते कुणाबरोबर कम्पेअर करायचं, a2x + b2y इज इक्वल टू c2. कंपेअर इक्वेशन फर्स्ट with a1x + b1y इज इक्वल टू c1, आणि इक्वेशन सेकंड
कुणाबरोबर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर a1 बरोबर किती आलं 3, b1 -4, c1 10, a2 4, b2 3 आणि c2 5. इथे a1 a2 b1 b2 c1 c2 च्या किमती आपल्याला मिळून जातील. a1 इज इक्वल टू इथं a2 इज इक्वल टू b1 इज इक्वल टू b2 इज इक्वल टू c1 इज इक्वल टू आणि c2 इज इक्वल टू. a1 बरोबर काय हो, याचं याच्याशी करणं आपण काय करणार आहे, कंपेअर करणार आहे. म्हणजे a1 इज इक्वल टू 3, a2 इज इक्वल टू 4, b1 -4, b2 3, c1 10 आणि c2 5. या दिलेल्या ज्या किमती आहेत, या दिलेल्या किमती a1 a2 b1 b2 ह्या ज्या किमती आहेत ते या ब्लॉकमध्ये ठेवूयात. a1 a2 3 4 3 4 -4 and 3. आता डिटरमिनंट काढायचं आहे. डिटरमिनंट काढण्याचे सूत्र काय सांगितलं होतं, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. क्रॉस मल्टिप्लाय करायचा 3 × 3 मायनस 3 × 3 मायनस -4 × 4 -4 × 4 इज इक्वल टू 3 3 9 मायनस × मायनस प्लस 4 4 16. म्हणजे डी जो मिळालेला आहे तो डी काय मिळाला आपल्याला 25. काय मिळाला 25. आता c1 c2 b1 b2 dx ची किंमत काढताना हे सूत्र राहील, d ची किंमत काढताना हे सूत्र राहील आणि dy ची किंमत काढताना सुद्धा हेच किंमत म्हणजे सूत्र राहील. dx इज इक्वल टू c1 c2 काय होते 10 आणि 5, 10 5, b1 b2 -4 3 -4 3. सेम प्रोसिजर 10 × 5 मायनस -4 × 5 इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार मल्टिप्लिकेशन ऑफ 10 and 5 50 मायनस × मायनस प्लस 5 4 20 d ऑफ x इज इक्वल टू एक मिनिट सॉरी इथे 10 × 3 30 सॉरी या दोन्हीचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा आहे. इथे किती येणार 30. आता हा 10 × 3 आणि -4 × 5 या दोन्हीचा गुणाकार इथे आला, या दोन्हीचा गुणाकार इथे आला, मायनस मायनस प्लस झालं. या दोन्हीचा गुणाकार बेरीज किती आली 50. हे काय मिळालं आपल्याला dx 50 मिळाला. आता आपल्याला आपण काय करायचं आहे dy काढायचा आहे. dy काय हो a1 a2 a1 a2 3 4 c1 c2 10 5. सेम प्रोसिजर 3 × 5 मायनस 10 × 4 इज इक्वल टू किती आलं 15 - 40. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असे तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे इथं आपल्याला मिळाला dy इज इक्वल टू -25. आता एक ची किंमत काढताना फॉर्म्युला काय आहे dx डिवाइडेड बाय d. म्हणजे dx ची किंमत काय आहे 50. d ची किंमत काढलेली आहे 25.
याने याला डिवाइड केल्यानंतर किती आलं 25 दोन्ही 50. आता dy ची किंमत -25 डिवाइडेड बाय 25 डी ची किंमत 25 आहे. 25 ने 25 ला भागल्यानंतर -1 आलं. याचा अर्थ x y x ची किंमत किती मिळाली 2 आणि y ची किंमत किती मिळाली -1. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत दुसरं गणित. फोर एक्स प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. अशा प्रकारे जर गणित दिलं असेल तर ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं? एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सीच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे सी म्हणजे कॉन्स्टंट टर्म जी आहे ही कॉन्स्टंट टर्म नेहमी या बाजूला पाठवायची. म्हणजे 4x प्लस 3y इज इक्वल टू, हे इथं का निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर पॉझिटिव्ह होईल. याला इक्वेशन नंबर 1 द्या. दुसरं इक्वेशन काय सांगितलंय? 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. हे सुद्धा इक्वेशन कोणत्या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं? ax प्लस by इज इक्वल टू c. म्हणजे -5y इकडे गेल्यानंतर काय होईल? प्लस 5y. 6x प्लस 5y इज इक्वल टू 8. याला इक्वेशन नंबर 2 द्या. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन हे नेहमी कंपेअर इक्वेशन फर्स्ट विथ कोणाबरोबर? a1x प्लस b1y इज इक्वल टू c1. आणि इक्वेशन सेकंड कोणाबरोबर? a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. याच्याबरोबर काय करायचं? कंपॅरिझन करायचं. मग आता a1 a2च्या किमती, b1 b2 आणि c1 c2च्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. a1 a2 b1 b2 c1 c2 या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग आता a1 आणि a2, a1चं कंपॅरिझन याच्या बरोबर केलेलं आहे म्हणजे 4 आणि या इक्वेशनचं या इक्वेशन बरोबर. हे a1 a2 4 6 b1 b2 3 5 आणि c1 c2 4 आणि 8. आता या किमती याच्यामध्ये ठेवा, कारण हा फॉर्मॅट हा क्रेमर सोल्यूशनसाठी हा फिक्स फॉर्मॅट आहे. आपला व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून हा फॉर्मॅट आहे असाच ठेवलेला आहे. a1 a2 b1 b2 आणि c1 c2च्या किमती ठेवा. a1 a2 4 6 b1 b2 3 5 इथे क्रॉस मल्टिप्लाय 4 into 5 minus 3 into 6. इथे काय येणार? 5 चौक 20 मायनस 6 त्रिक 18. किती आलं? 2 आलं. आता इथे dx c1 आणि c2 4 8 b1 b2 3 5 या किमती इथे ठेवल्या. क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 into 5 मायनस 3 into 8. याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि मायनस 5 चौक 20 मायनस 8 त्रिक 24. म्हणजे इथे किती आलं उत्तर? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं. आता dy ची किंमत काढायची आहे. a1 a2 4 आणि 6 c1 c2 4 8. सेम प्रोसिजर, क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 into 8 मायनस 4 into 6
4 × 6, 8 चौक 32 वजा 6 चौक 24. आता याच्या 32 मधून 24 वजा केले, किती आलं? 8 राहिले. आता dx ची किंमत किती आहे? dx ची किंमत -4, d ची किंमत 2 इज इक्वल टू -2, dy ची किंमत 8, d ची किंमत 2 इज इक्वल टू 2 1 2 2 4 8. x, y, x ची किंमत किती आली? -2 आणि y ची किंमत किती आली? 4 आली. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण तिसरं गणित बघूया. x + 2y इज इक्वल टू 1, याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्या. x + 2y इज इक्वल टू -1 आहे. -1. सेकंड इक्वेशन आहे 2x - 3y इज इक्वल टू 12, याला इक्वेशन नंबर सेकंड. x + 2y इज इक्वल टू -1, 2x - 3y इज इक्वल टू 12. दिलेला हे इक्वेशन नंबर दिले. नंतर कंपेअर इक्वेशन फर्स्ट विथ a1x + b1y इज इक्वल टू c1 आणि सेकंड विथ a2x + b2y इज इक्वल टू c2. आता यांच्यानुसार काय करायचं? a1 a2 b1 b2 आणि c1 c2च्या किमती काढा. इथं एकचा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 असतो. इथं a2 किती आहे? 2, b1 2, b2 -3, c1 -1 आणि c2 12 आहे. काय करायचं? ह्या किमती इथे ठेवून टाका. a1 a2 b1 b2 1 2 2 1 2 2 -3. आता d ची किंमत काढताना काय करतो आपण? याचं क्रॉस मल्टिप्लाय करतो. 1 × -3 -2 × 2. इथे एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्हचा गुणाकार काय येतो? निगेटिव्ह येतो, म्हणजे -3. इथे काय येणार? 2 2 4 -4. इथं मायनस मायनस जर असेल यांची बेरीज करायची आणि मायनस साइन देऊन टाकायचं. ही d ची किंमत मिळाली. आता dx काय? c1 c2 -1 आणि 12, b1 b2 2 आणि -3, 2 आणि -3. क्रॉस मल्टिप्लाय करा. -1 × -3 याला कंसामध्ये टाकायला आपण -2 × 12. आता दोन निगेटिव्ह जर साइन असेल, मल्टिप्लिकेशन जर प्रक्रिया असेल, त्यांच्यामध्ये जर क्रिया असेल तर काय होतं? पॉझिटिव्ह. 3 1 3. आता इथे काय आलं? मायनस. इथे 12 2 24. इथे किती आलं? -21. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता dy a1 a2 1 2 1 2 c1 c2 -1 आणि 12 -1 12. इथे काय करायचं? क्रॉस मल्टिप्लाय करा. 1 × 12 -1 × 2. या दोन्हीचा गुणाकार 12 आला. इथं निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि बे एक बे. इथे किती आलं? 14. आता x ची किंमत काढायची आहे, म्हणजे dx ची किंमत किती आहे? -21 अपॉन d ची किंमत किती आहे? -7. हे मायनस मायनस काय झालं? गेट कॅन्सल झालं. 7 1 7 7 3 21. x ची किंमत मिळाली 3. आता dy किती आहे? 14 डिवायडेड बाय d किती आहे? -7. म्हणजे 7 1 7 7 2 14. इथं मायनस आहे
-2. इथे काय येईल एक्स वाय किती आला एक्सचं का नाही व्हॅल्यू किती आली 3 आणि वायची -2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचं गणित पाहूया. आता आपण पाहणार आहोत चौथं गणित. 6x - 4y 6x - 4y is equal to -12. -12 दिलेल्या इक्वेशनला नंबर द्या. नंतर 8x - 3y 8x - 3y is equal to -2. कारण हे दिलेले गणित ax + by is equal to cच्या फॉर्ममध्ये आहेत म्हणून त्याला सरळ नंबर दिले. काय सांगितले बघा 6x - 4y is equal to -12. 8x - 3y is equal to -2. हे दिलेले इक्वेशन हे फॉर्मॅट हा असाच येतो. क्रेमर्स रूल म्हटलं का हा फॉर्मॅट याच्यामध्ये नो चेंज. काय सांगितलंय कम्पेअर इक्वेशन 1 विथ a1x b1y याचं याच्याबरोबर कम्पॅरिझन करा आणि या इक्वेशनचं सेकंड या सेकंड इक्वेशन बरोबर कम्पॅरिझन करा. आता a1 a2 ची किंमत काढा 6 आणि 8 6 8 b1 -4 -3 नंतर c1 c2 हा c1 हा c2 म्हणजे -12 आणि -2 डी काढायचा आहे 6 8 a1 a2 6 8 इथं a1 a2 ची किंमत 6 आणि 8 मिळाली. b1 b2 ची किंमत -4 -3 -4 -3 आता क्रॉस मल्टिप्लाय करा 6 × -3 6 × -3 -4 × 8 -4 × 8 आता बघा या दोन्हीचा गुणाकार किती आला -18. आता इथं मायनस आणि इथं मायनस आहे नसेल तर आपण काय करू पहिल्यांदा 8 चौक 32 एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्हचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर काय येतं निगेटिव्ह येतं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह येतं. आता हे निगेटिव्ह इंटू निगेटिव्ह पॉझिटिव्ह झालं म्हणजे इज इक्वल टू -18 + 32 म्हणजे आता काय येणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथे आलं 14 डी किती मिळाला आपल्याला 14. आता इथे dx काय c1 c2 -12 आणि -2 -12 -2 नंतर b1 b2 -4 -3 -4 -3 इथे काय येणार -12 इंटू -3 -4 इंटू -2 इथे काय येणार बघा निगेटिव्ह यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय येतं पॉझिटिव्ह येतं म्हणजे 12 × 36 इथे काय आलं निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे इथे काय आलं -4 2 8 आलं बरोबर आहे. आता 36 मधून जर 8 गेले तर किती राहिले 28 राहिले. आता कशाचा काढायचा dy a1 a2 6 आणि 8 6 8 c1 c2 -12 -2 या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लाय करा मायनस या दोन्हीचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा 6 × -2
-12 × 8 इज इक्वल टू, साई दोन्ही 12, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन असेल तर काय येतं, -12. आता इथं काय येणार, हे मायनस साईन ॲज इट इज आणि 12×8 = 96, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह इज इक्वल टू. आता इथे बघा, इथं -12 हे आहे असं -12 घेतलं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे इथे काय आलं 96. आता 96 मधून -12 करा, किती येईल 4 आणि 8, मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाका. x इज इक्वल टू dx ची किंमत माहिती आहे, dx ची किंमत किती आहे 28 डिवाइडेड बाय d ची किंमत किती आली 14, याने याला भागल्यानंतर उत्तर किती आलं 2, 14 1 14, 14 2 28. आता इथे किती आलं, dy इज इक्वल टू 84 डिवाइडेड बाय 14, d ची किंमत 14 आणि 14 1 14, 14 6 84, म्हणजे इथं y ची किंमत किती आली 6, x ची किंमत किती आली 2, x y, x ची किंमत लिहून टाका 2, y ची किंमत 6 आहे. इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. याच्यानंतर आपण पुढचं गणित बघूया. यानंतरचं गणित आहे 5वं गणित, 4m + 6n 4m + 6n इज इक्वल टू 54. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नंतर काय सांगितलंय 3m + 2n 3m + 2n इज इक्वल टू 28. हे काय झालं सेकंड इक्वेशन. आता 4m + 6n 54, 3m + 2n इज इक्वल टू 26. आता दिलेलं जे इक्वेशन आहे, या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणकोणते देऊ, या ठिकाणचे व्हेरिएबल काही असू शकतात, XY असेल, PQ असेल, MN असेल, काही असू शकतं. पण या इक्वेशन बरोबर जेव्हा आपण कम्पेअर करतोय, इथं जे व्हेरिएबल आहे तेच व्हेरिएबल इथे यूज करायचं. म्हणजे या ठिकाणी काय येणार, इथे m, a1 m आणि b1 n, इथं a2x आहे का, तिथं a2 m आणि b2 n इज इक्वल टू c2. आणि या ठिकाणी काय येईल, हे a1 a2 b1 b2 ॲज इट इज आहे असं राहील. याच्यामध्ये या ठिकाणी जे येईल ते dm, काय येईल इथे dm. व्हेरिएबल चेंज झाला का, इथला फॉर्म्युल्यामधले व्हेरिएबल चेंज करायचे. इथं dy म्हणजे y च्या ठिकाणी काय आला n आलेला आहे, म्हणजे इथे काय येईल n येईल. इथे पण काय येईल n, इथे n dn, इथं m, इथे काय येईल dm. dm इज इक्वल dm डिवायडेड बाय d. आता बघा a1 a2 4 3 b1 b1 b2 6 2 c1 c2 54 28. आता d ची किंमत काढायची आहे 4 3 6 2, 4 3 6 2, क्रॉस मल्टिप्लाय करा, 4 × 2 - 6 × 3, या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस या दोन्हीचं क्रॉस मल्टिप्लिकेशन किती आलं 8 - 18. मोठ्या संख्येतून लहान संख्या, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता dm, इथे पण काय येणार m येईल बघा, इथे n येईल. dm काढायचं आहे,
DM काढा म्हणजे C1 C2 काय येतं 54 आणि C2 किती आहे 28 आणि इथे काय येईल B1 B2 6 आणि 2 क्रॉस मल्टिप्लाय करा 54 into 2 minus 6 into 28 यांचा गुणाकार केला तर किती येईल 4 दोन्ही 8 बे पंचे 10 मायनस 6 48 आणि 6 दोन्ही 12 168 आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं किती आलं -60 आता DN चं काय हो A1 A2 4 आणि 3 आणि दुसरा कोणता C1 C2 54 28 क्रॉस मल्टिप्लाय करा 4 into 28 4 into 28 minus 54 into 3 54 into 3 या दोन्हीचा गुणाकार किती 8 चौक 32 अच्छावाले 3 4 दोन्ही 8 11 वजा नंतर या दोन्हीचा गुणाकार 4 त्रिकोण 12 अच्छावाला 1 5 त्रिक 15 आणि 1 16 आता 162 मधून 112 जर वजा केले तर किती येईल -50 आता आपल्याला M काढायचा आहे म्हणजे DM ची किंमत माहिती आहे DM इज इक्वल टू -60 डिवायडेड बाय D ची किंमत किती आहे -10 हे मायनस मायनस गेट कॅन्सल 10 सक्क 60 म्हणजे 6 आलं यांची किंमत काढायची आपल्याला म्हणजे DN डिवायडेड बाय D DN ची किंमत किती आहे -50 -50 डिवायडेड बाय D ची किंमत -10 मायनस मायनस गेट कॅन्सल 10 पाचा 50 यांची किंमत किती मिळाली आपल्याला 5 आता इथं जे व्हेरिएबल आहेत इक्वेशन मध्ये दिलेले तेच व्हेरिएबल इथं लिहायचे M आणि N कारण आपण सराव सारखं करतो XY त्यामुळे बाय चान्स तुम्ही काय करता इथं चुकून XY लिहिता इथे व्हेरिएबल जे गण इक्वेशन मध्ये दिलेलं आहे तेच यूज करायचं आहे M ची किंमत किती आली 6 आणि N ची किंमत किती आली 5 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन आता याच्यानंतर आपण शेवटचं गणित बघूया आता आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 मधील शेवटचं गणित 2x + 3y 2x + 3y इज इक्वल टू 2 याला इक्वेशन नंबर 1 द्या नंतर x मायनस y अपॉन 2 इज इक्वल टू 1/2 हे जे दिलेले इक्वेशन जे आहे ते ax + by इज इक्वल टू c च्या फॉर्म मध्ये आहे पण हे आपल्याला डिनोमिनेटर नको असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं की इकडे याला पण 2 ने आपल्याला काय करायचं आहे 2 ने काय करायचं डिवाइड करायचं किंवा दोन्हीचा गुणाकार करा आणि गुणाकार जो केल्यानंतर या प्रत्येकाला काय करायचं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा म्हणजे मी डायरेक्ट लिहितो 4 ने या दोन्हीचा गुणाकार करा आणि दोन्ही बाजूला काय करायचं मल्टिप्लाय करायचं 4x मायनस 4 into y अपॉन 2 इज इक्वल टू 4 into 1/2 हे 2 गेले बे दोन्ही 4 हे 2 गेले बे दोन्ही 4 पहिला कोणता 4x मायनस 2y इज इक्वल टू 2 सरळ सोप्या पद्धतीमध्ये काय करायचं याची मांडणी हे इक्वेशन नंबर 2 आता दिलेल्या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल चेंज झाले म्हणजे इथले सुद्धा व्हेरिएबल काय झाले चेंज झाले इथं x लिहा इथे y लिहा इथे x आणि इथे सुद्धा y आणि या ठिकाणी x येईल इथे x
यांच्या ठिकाणी y आणि या ठिकाणी x यांच्या ठिकाणी y. आता नेहमी काय करायचं, जर तुम्हाला अशा पद्धतीने जर गणित आलं तर x + by = c च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना डिनोमिनेटरच्या ज्या संख्या आहेत ना त्यांचा दोन्हीचा गुणाकार करायचा आणि दोन्ही बाजूला भागून टाकायचं, गुणून टाकायचं. गुणल्यानंतर काय होतं, या 2 ने ऑटोमॅटिक याला डिवाइड होतंय, नंतर या दोन्हीचा गुणाकार याने मल्टिप्लाय केलं, नंतर या 2 ने याला डिवाइड केलं, कन्वर्ट झालं कशामध्ये, x + by = c च्या फॉर्मॅटमध्ये. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर करून a1 a2 b1 b2 आणि c1 c2 ची किंमत काढायची. बघा a1 a2 2 आणि 4 b1 b2 b1 b2 एक मिनिट, 2x + 3y 3y 2 4 3 -2 3 -2 इथे किती आलं 2 आणि इथे आलं 2. डी ची किंमत काढायची आहे. 2 4 3 -2 a1 a2 b1 b2 2 4 b1 b2 ची किंमत किती आहे 3 -2. क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × -2 minus 3 × 4 3 × 4 काय आलं, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह 4, हे निगेटिव्ह, चारी त्रिकोण 12. इथे दोन संख्येला जर काय असेल वजाबाकी चिन्ह असेल तर त्या दोन्हीची काय करायची, बेरीज करायची आणि वजा चिन्ह देऊन टाकायचं. इथं -16 म्हणजे त्याचा रूल काय सांगितलाय, प्लस 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 = प्लस. दोन धन संख्येचा गण आहे, दोन धन संख्येची बेरीज धन येते, दोन ऋण संख्येची बेरीज ऋण येते, हे ऋण आली. आणि एक धन आणि एक ऋण जर संख्या असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता dx c1 c2 काय हो, 2 आणि 2 2 2 b1 b2 3 -2 3 -2 क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × -2 -3 × 2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे ॲडिशनचे रूल झाले. आता मल्टिप्लिकेशनचे रूल काय आहेत, मल्टिप्लिकेशनचे रूल, जर दोन धन संख्येचा गुणाकार काय असतो, धन, पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन काय येतं, पॉझिटिव्ह, आणि निगेटिव्हचं मल्टिप्लाय पॉझिटिव्ह. एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असेल तर काय येतं, निगेटिव्ह येतं. दोन ऋण संख्येचा गुणाकार धन येतो, एक धन आणि एक ऋण संख्येचा गुणाकार ऋण येतो. मग आता निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मल्टिप्लाय आहे, बरोबर आहे का, म्हणजे काय येणार येतं, -4 मायनस 3 दोन्ही 6. आता इथे काय मायनस आहे, मायनस हे प्लस करायचं, -10 आलं. आता dy चं काय, a1 a2 2 आणि 4 c1 c2 2 आणि 2 क्रॉस मल्टिप्लाय करा. 2 × 2 2 × 2 minus 2 × 4 2 × 4 2 2 4 -6 4 2 8. आता इथे काय आला, एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता इथे काय मिळालं आपल्याला, dx किती मिळाला, -10 डिवाइड बाय डी किती मिळाला, -16. याला 2 ने भाग जातो, या मायनसला मायनस गेट कॅन्सल झालं, 2 पंचे 10 2 8 16 5/8. नंतर dy किती आला, -4 डिवाइडेड बाय किती आहे, -16. या मायनसला मायनस गेट कॅन्सल झालं, 4 × 1 4 4 × 4 16 1/4. इथे काय मिळालं,
एक्स आणि वाय एक्सची किंमत किती आली हो 5/8 मायनस 1/4. तर मित्रांनो हा जो प्रॅक्टिस सेट झाला 1.3 तो इथे संपलेला आहे. तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.